नमस्कार. अनेक वेळा माणसाला काही गोष्टीची जाणीव नसते, त्यामुळे किंवा नकळत एखादी चूक होते आणि ती नुकसानीचेच कारण बनते. अतिथी देवो भव. समाजात पाहुण्यांना देवासमान मानले जाते. आपल्या घरी कोणी आलं किंवा आपण त्याचा असा पाहुणचार करतो की तो व्यक्ती आपल्या घराला आशीर्वादच देऊन गेला पाहिजे. या निमित्त आपण अनेक गोष्टींची देवाणघेवाण करतो, पण कधीकधी अशा गोष्टी जाणून बुजून किंवा नकळत आपल्याला समोर येतात, ज्यामुळे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे अशा वस्तू आहेत की ज्या कधीही कोणाच्या घरात आणू नयेत. ज्योतिषशास्त्र आणि शास्त्रातील गोष्टींना जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. अनेक वेळा माणसाला याची जाणीव नसते, त्यामुळे किंवा नकळत एखादी चूक होते आणि ते नुकसानीचे कारण बनते. काही गोष्टी कधी कोणाच्या घरून आणू नयेत. आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा ओळखीच्या व्यक्तींसोबत अनेक गोष्टींची देवाणघेवाण करत असतो, पण काही गोष्टी अशा असतात की ज्या कधीही कोणाच्या घरून आणू नयेत. कारण इतरांच्या घरी आणलेल्या या गोष्टी तुम्हाला अडचणीत आणू शकतात. वास्तुशास्त्रानुसार एखादी व्यक्ती ज्या वस्तू वापरते त्याचा प्रभाव त्याच्या ऊर्जेवरच पडतो. एखाद्या वस्तूची मालकी बदलल्याने त्याची ऊर्जाही बदलते. त्यामुळे कोणाच्या घरातून अशा वस्तू आणू नका ज्यावर नकारात्मक ऊर्जेचा जास्त प्रभाव असेल. फर्निचरसोबत नकारात्मक ऊर्जाही घरात येते, त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. जुने फर्निचर घरी आणून तुम्ही गरिबीला आमंत्रण देता आणि त्यामुळे सुखी कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. चप्पल. अनेक वेळा आपण कोणाच्या घरी जातो तेव्हा आपण इतरांची चप्पल घालतो, पण असे करू नये. स्पष्ट करतात की शरीरातून नकारात्मक ऊर्जा जिथून बाहेर पडते ते पहिले स्तनपाय आहे. तुम्ही इतरांचे शूज आणि चप्पल घालता तेव्हा तुमच्यात नकारात्मकता शिरते आणि तुम्हाला त्रास देते. छत्री. दुसऱ्यांच्या घरून छत्री आणणे देखील शुभ नाही. असे केल्याने ग्रहांची स्थिती बिघडते. काही कारणास्तव दुसऱ्यांच्या घरून छत्री आणावी लागली तरी ती घरात आणू नका आणि वापरल्यानंतर परत करा. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.